नदीपात्रावरील चोलेपेंड येथे 3 तराफे जाळले. पैनगंगा नदीपात्रावरील कुमार प्रसिद्ध चोलेपेंड येथून वाळू तस्करी सुरूच. श्री क्षेत्र माहूर. माहूरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक निवडणूक कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन पैनगंगा नदीपात्रावरील कुमार प्रसिद्ध चोलेपेंड काळेपेंड येथून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतुला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप यांनी महसूल पथकास या ठिकाणी पाठवले असता ग्राममहसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत 3 तराफे जाळून नष्ट केल्याची घटना दिनांक 17 जानेवारी रोजी 1 वाजता घडली आहे. माहूर शहरासह तालुका भरातील प्रत्येक गावात वाळू तस्करांनी मनमानी पद्धतीने दर आकारून वाळू पुरवठा सुरू केला असून विदर्भातील काही पेंढांच्या पावत्या दाखवून वाळू तस्करी दिवसरात्र सुरू असून शहरातील काही ठिकाणी चोरीची वाळू आणताना वाळूच्या वाहनासोबत बॉडीगार्ड बाउन्सरच्या गाड्या पळवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाळू तस्कराकडून नुकतीच एका पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना माहूर शहरात घडल्याने दहशत पसरली असून वाई बाजार, वानोळा, कुपटी परिसरासह माहूर शहरात वाळू तस्करांनी उच्छाद मांडल्याने तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी स्पेशल पथकाची नेमणूक केली. यांना चोलेपेंड येथे नदीपात्रातून वाळू चोरी करण्यासाठी तराफे आणल्याची माहिती मिळाल्याने ते ग्राममहसूल अधिकारी साहेबराव गावंडे, शीतल ढाकुलकर, ममता गेडाम, उषा देवतळे, ज्योती दुर्योधन, महसूल सेवक दीपक लोखंडे त्यांना पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांनी पाहणी केली असता त्यांनी तेथे 3 तराफे आढळून आले. त्यामुळे नदीपात्रात जाऊन 3 तराफे नदीकाठावर जमा करून तराफे जाळून टाकण्यात आले. तसेच नदीपात्रावर जाणारा रस्ता खोदून काढणार असल्याचे तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सांगितले. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव, श्री क्षेत्र माहूर.